भोपळ्याची भाजी कोणाला अजिबात आवडत नाही बरं का. अशा पद्धतीने केली ना तर बोट चाटू चाटू खातील. आपल्याला असं फिरवीत राहायचं म्हणजे मग चौकून भाजन. छान असा आपला भोपळा सगळा भाजत आलाय. आपला सगळा भोपळा छान भाजलाय बरं का. आता हे भोपळा आपण थोडा वेळ थंड होऊन देऊ. तोपर्यंत आपण हे टोमॅटो कांदा परतून घेऊ. आपण आता चुलीला चांगला जाळ लावलाय. कढई ठेवून घेऊ चुलीवर. कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ कढईत. तेल चांगलं कडकडीत गरम झाले. आता कांदा टाकून घेऊ. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. कांदा चांगला परतून झालाय. आता हे अद्रक घेतलेलं आहे ना आपण, हे पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि लसूण पण घेतलेलं आहे ते पण टाकून घ्यायचंय. सगळं चांगलं परतून घ्यायचंय. याच्यामध्ये आपण आता या लाल मिरच्या टाकून घेऊ. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचंय आणि हे 5 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचंय. पाणी आटूपर्यंत झाकण ठेवून घेऊ. आपलं कांदा टोमॅटो लसूण मस्त शिजूपर्यंत आपण हे भोपळा आहे ना मस्त असा साफ करून घेऊ. भोपळा पूर्ण थंड झालाय. आता हे वरचं भाजलेलं कातड आहे त्याचं सालपट हे आपल्याला असं काढून घ्यायचंय. मस्त भाजलाय बरं का आजपर्यंत भोपळा. बघताच कळतंय बरं का भाग्यश्री, भोपळा खूप छान शिजलाय बरं का. पहा ना काय मस्त शिजलाय. हे पहा हो बरोबर आहे. वाफाळाय छान तो. आणि भाग्यश्री हा भोपळा फक्त आपल्याला गॅसवर नाही भाजून घ्यायचा. हो गॅसवर नाही भाजायचा हा भोपळा. आपण झाकण काढून घेऊ. सगळे मसाले छान शिजले तर आता एका ताटामध्ये काढून घेऊ. देड बाजूला काढून टाकायचाय. मागचा पुढचा दोन्ही भाग काढून घ्यायचे ते आणि आपल्याला शेप बारीक पातळ पुडी करून घ्यायची. आजपर्यंत मस्त शिजलाय पहा. हो एकदम छान मऊ झालाय पूर्ण. आपल्याला आता याची बारीक पेस्ट बनवायची आणि या भोपळ्याची पण बारीक पेस्ट बनवायची वेगवेगळी. आपण इथं हा भोपळा पेस्ट करून घेतलाय बारीक आणि इथं हा मसाला घेतलाय बारीक करून. कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपली कढई पण गरम झाली. आपण तेल टाकून घेऊ कढईमध्ये. तेल गरम झालंय. आपण आता पेस्ट टाकून घेऊ याच्यामध्ये. हे चांगलं परतून घ्यायचंय बरं का तेलामध्ये. याचं पाणी जोपर्यंत जळत नाही ना तोपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचंय. सगळं याच्यातलं पाणी आटून गेलंय. मसाला पण असा कोरडा कोरडा व्हायला लागलाय. आपण याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊ. हळद टाकली 1 चमचाभर लाल तिखट. आपण अगोदर पण लाल मिरची वापरलेली आहे त्याला. 1 चमचा धना पावडर, मटन मसाला, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला. हे मसाले चांगले परतून घ्यायचे. इथं आपले मसाले सगळे परतून झाले तर छान सुगंध सुटलाय आपल्या मसाल्याचा. आता आपण ही भोपळ्याची पेस्ट केलेली आहे ना पण याच्यामध्ये टाकून घेऊ. अशा पद्धतीने जर तुम्ही भोपळा केला ना तुम्हाला पण खायला राहणार नाही बरं का ही भाजी. लहान मुलंच खाऊन घेते ना आपल्याला. हो कारण की मंडळी हॉटेलमध्ये अशी भाजीच भेटत नाही. अशी भाजी होती मंडळी. इतका छान सुगंध आलाय ना आपल्या भाजीचा. वा वा वा. तर उरलेलं मसाल्याचं पाणी आहे ना हे पण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत म्हणायचंच नाही की शिजली भाजी म्हणून. आपोआप तेल सुटतं भाजी शिजल्याच्या नंतर. तर 5 मिनिटं अशी शिजून घेऊ. तर याच्यामध्ये टाकून घेऊ कोथिंबीर. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता फक्त आपल्याला 5 मिनिटं शिजून घ्यायची चांगली. भाजी चांगली शिजत आली त्याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ. 5 मिनिटं झाले तर मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. आता तुम्ही आपल्या भाजीची टेस्ट घ्या बरं का आता. बर खूप छान सुगंध आलाय बरं का भाजीचा. हो मस्त शिजली पण चविष्ट झाली असेल. सगळं पाणी आटून गेलं त्यातलं. आपण कढई आता खाली उतरून घेऊ. तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीन जेवायला. मंडळी तुम्ही आठवणीन जेवायला बरं का. आपण आपल्या भाजीची चव बघू कशी झाली. वा 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 मंडळी, इतकी छान आणि इतकी स्वादिष्ट भाजी झाली ना.